सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आता अन्नत्याग उपोषण हे सुरू केलेलं आहे. आपण रविकांत तुपकर यांच्याशी बोलूया. भाऊ, आज तुम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. विविध लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. काय नेमक्या मागण्या आहेत आपल्या? महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि 2024 आणि 25चा जो हक्काचा पीक विमा बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, तो मिळाला पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. आमची भूमिका अशी आहे की आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीमुळे झालेलं आहे. उदाहरणार्थ, जेव्हा सोयाबीनला भाव मिळत होता तेव्हा यांनी सोयाबीन आयात केली परदेशातून. ही सोयाबीन निर्यात केली नाही, पामतेल आयात केलं आणि सोयाबीनचे दर पाडले. कापसाच्या बाबतीतही त्यांनी तीच भूमिका घेतली. कापसाच्या गाठी आयात केल्या, कापसाचे दर पाडले. कांद्याला भाव मिळत असताना कांद्यावर निर्यात बंदी लादली आणि शेतीमालाचे भाव पाडले. यांनी शेतीमालाला भाव न मिळू दिल्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे आणि त्यामुळं आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं पिटलं. आम्ही तुमचा 1 रुपया देऊ शकत नाही. आमच्या खिशावर तुम्ही दरोडा घातलाय आणि आता तुम्ही 50 लाखाचा 50,000चा दरोडा घातला आणि आता 1,000 रुपये देता का त्यातले काढून? आम्हाला हे चालणार नाही. आम्हाला सरसकट कर्जमुक्त आम्ही झालो पाहिजे. आणि यांनी विधानसभेत सांगितलं होतं, भाजपच्या नेत्यांनी, आम्ही सरसकट कर्जमुक्त करू सगळ्यांना. केलं का त्यांनी? नाही. त्यांनी जाचक गाठी घातल्या, जाचक निकष घातले आणि कमीत कमी शेतकरी कसे कर्जमाफीमध्ये बसतील असा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. जाचक अट त्यातली एक अशी आहे की 2019ला जे कर्जमाफीमध्ये बसले त्यांना फक्त 50,000 रुपयाची माफी देणार, वरचे पैसे त्यांनी भरायचे. म्हणजे उदाहरणार्थ, माझ्यावर 5 लाख रुपये कर्ज आहे, तर 50,000च्या माफीसाठी वरचे 4.5 लाख रुपये आम्ही कुठून भरणार आहे? अरे, आमच्याकडे पैसे नाही भरायला, म्हणूनच आम्ही कर्जमाफी मागतोय ना. सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. केंद्र सरकारनं 16 लाख कोटींचं उद्योगपतीचं कर्ज राईट ऑफ केलं. तेव्हा मोर्चा निघाला होता, आंदोलन झालं होतं? नाही. पण उद्योगपतींचं कर्जमाफी करताना मात्र निकष लावायचे नाही आणि शेतकऱ्याला कर्जमाफी देताना मात्र जाचक अटी आणि शर्ती लावायच्या. ही दुटोपी धोरण आहे. या कर्जमाफी योजनेमध्ये बदल करा. एक तर 2 लाखावरून ही कर्जमाफी 5 लाखापर्यंत नाही अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला सरसकट कर्जमुक्त करा, ही पण आमची प्रमुख मागणी आहे. आणि याच्यातल्या जाचक अटी आणि निकष काढून टाका आणि 24-25ला जो आम्हाला पीक विमा मिळाला नाही तो मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. या असं अजून काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. ह्या मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलन आज सकाळी 9 वाजेपासून चालू केलेलं आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही अशी माझी भूमिका आहे. ही जी कर्जमाफी जी आता सुरू झालेली आहे, सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, त्या लढ्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होता. राज्यातील अनेक शेतकरी नेते होते. नेमकं सरकारने त्यावेळी कोणकोणते आश्वासन दिलेले आहेत का? ते आश्वासन पाळले नाहीत का? किंवा त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अहो, यांनी निवडणुकीमध्ये सरसकट 7/12 कोरा करू असं सांगितलं होतं. मग निवडणूक झाल्या झाल्या कोरा करायला पाहिजे होता ना आमचा 7/12. यांच्या आश्वासनामुळे आम्ही पैसे भरले नाही बँकेमध्ये, आम्ही थकबाकीदार राहिलो, आम्ही एनपीएत गेलो. आता ही कर्जमाफी देणार नाही म्हणून यावर्षी पीक कर्ज आम्हाला मिळायला तयार नाही. आम्ही जगायचं कसं? एका बाजूला डीएपीचं खत आम्हाला मिळत नाही, युरियासाठी रांगा लागलेल्या आहेत, बोगस बियाणं मार्केटमध्ये आलेलं आहे, पीक कर्ज मिळायला तयार नाही, पाऊस यायला तयार नाही. म्हणजे सुलतानीने झोडपलं, आसमानीने झोडपलं. अरे, आम्ही करायचं काय? सरकार नावाच्या यंत्रणेचं काम असतं आमचं जगणं सुखकर करणं. पण दुर्दैवाने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. ही असली फसवी कर्जमाफी मान्य नाही. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. जीव गेला तरी बेहतर, प्राण गेला तरी बेहतर, पण लढाई थांबवणार नाही अशी आमची भूमिका आहे. बच्चू कडून विषयी काय म्हणाल? ते देखील त्या कर्जमाफीच्या लढाईमध्ये सोबत होते, परंतु ते आता सत्तेमध्ये सहभागी झाले. बच्चू भाऊ जेव्हा विरोधात होते तेव्हा कर्जमाफीच्या आंदोलनात अग्रेसर राहिले. त्यांनी पण शेतकऱ्यांसाठी भरपूर काम केलेलं आहे. आता ते सत्तेत असल्यामुळे त्यांना थोड्या मर्यादा असतील, पण ठीक आहे, काय हरकत नाही. पण त्यांनी जे काय चळवळीमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते नाकारता येणार नाही. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींपेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी महत्वाचा आहे. बाकीचे राजकीय गोष्टी होत राहतील आणि राजकीय स्टेटमेंट करणं काही बरोबर वाटणार नाही मला या व्यासपीठावरून. माझं असं मत आहे की महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी सगळ्यांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी झाला पाहिजे. काल रोहित पवारांचं देखील आंदोलन हे स्थगित झालेलं आहे. आंदोलन स्थगित झालं रोहित दादांचं, पण त्यांना काय शब्द दिला सरकारने मला माहित नाही. म्हणजे माझी त्यांची चर्चा नाही झाली रोहित दादांची. मीडिया पण मी पाहिला नाही. पण ठीक आहे, मला एवढंच सांगायचं की हे सरकार लबाडाचं आहे. ही बैठका लावू, असं करू तसं करू अशा आश्वासनं देतं, पण दुर्दैवाने आतापर्यंत त्यांनी फसगतच अनेक वेळा केलेली आहे. आता नागपूरला आमचं आंदोलन झालं तर आम्हाला त्यांनी मुंबईला बोलवलं सह्याद्रीवर. तिथं सांगितलं तुम्हाला विचारू आम्ही कर्जमाफी करताना, आणि आम्हाला कोणालाच काही विचारलं नाही शेतकरी नेत्यांना.
परदेशी समितीनं निर्णय घेऊन टाकले आणि शेतकऱ्याची वाट लावून टाकायचं काम केलं. मग आम्हाला शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या लोकांच्या सूचना मागवायला पाहिजे होत्या. आम्ही 4 गोष्टी सुचवल्या असता, आमचा थोडाफार अभ्यास त्याच्यामध्ये आहे. पण सगळ्यांना फाट्यावर मारलं आणि शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईमध्ये ढकलण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्यामुळं आमचं असं धोरण आहे की आता संघटना नाही, पक्ष नाही, आता प्युअर शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करायचं महाराष्ट्रात. पुढच्या दिवसांमध्ये काय नेमकी भूमिका राहणार आहे? आंदोलनाचं एकंदरीत रूपरेषा कशी असणार? मला असं वाटतं शेतकऱ्यांनीच हे आंदोलन आता हाती घेतलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. मी तर माझा जीव द्यायला तयार आहे. मी अन्नत्याग सुरू केलेला आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत अन्नत्याग सुरूच राहणार. नक्कीच आपण पाहिलं की जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत अन्नाचा कणही घेतला जाणार नाही, अशी कठोर भूमिका रविकांत तुपकरांनी घेतलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये आंदोलनाला काय रूप मिळतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. Story.com साठी अभिषेक वरपे, बुलढाणा.